या ठिकाणी सगळे राष्ट्रीय भाषेत बोलणारे लोक आहेत आणि मी महाराष्ट्रीय भाषेत बोलणारा माणूस आहे. कार्यक्रमालाही मंत्री महोदय जे उपस्थित आहेत तेही केंद्र सरकारमधलेच आहेत. त्यांचं स्वागत. त्यांच्यासमोर आता मी काय बोलू. आणि मी वणीमध्ये बरेचदा आलो आहे आणि मी मुळात विनोदी माणूस आहे. आता विनोद म्हणजे कसा, मला एकदा रात्री 12 वाजता कवितेची कल्पना सुचली. कवितेचा विचार करता करता मी एक काडी कानात टाकली. बरं वाटलं तर आतमध्ये घातली, कान फुटला. मग मी दुसऱ्या दिवशी यवतमाळला डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर साहेब म्हणे, मिर्झा साहेब तुम्ही कानात काळीच काऊन घातली म्हणे. मला लाकूड भेटलं नाही ते घातलं असतं. तर विनोदासाठी कुठं जा नाही लागत. माझ्याजवळ एक कोरा कागद होता. माझा मित्र माझ्या आला, मला म्हणे हा कोरा कागद मला दे. मला याचं काम आहे, मला तू दुसरा घेऊन ये. तो म्हणे आता मी दुकानात कवा जाईल आणि कवा आणीन म्हणे दुसरा कागद. हा कागद दे म्हणे मला, मी याची झेरॉक्स मारून आणतो म्हणे. कायची कोऱ्या कागदाची झेरॉक्स. एवढे कलाकार लोक आमच्या म्हणजे माझ्या गावात आहे, माझ्या जिल्ह्यात आहे. आणि काही विनोद पेपरातून घेतलेले विनोद आहे. पहा, तुम्ही ऐकलाय असेल तो विनोद. एका माणसा घरी पाहुणे येणार होते. त्याच्या बायकोनं सांगितलं का म्हणे तासाभरात पाहुणे येणार आहे, तुम्ही कुठून तरी काहीतरी गोड घेऊन या, बुंदीचे लाडू वगैरे. तो म्हणे आता सगळं ऑनलाईन भेटते म्हणे, मी लगेच बोलावून देतो म्हणे. या बाईला मोठं नवरा वाटलं, ऑनलाईन काय भेटते. ते म्हणे बायको ऑनलाईन भेटते, नवरा ऑनलाईन भेटते. मी तर म्हणे माझ्या एका मित्राच्या घरी गेलो, त्याच्याकडे 4 वर्षाचं पोरग होतं. तर मी विचारलं का हे कसं, तर तो म्हणे ऑनलाईन आलं म्हणे. आता सगळं ऑनलाईन भेटते म्हणे. तर मग तो म्हणे हलक्या फुलक्या दुकानातून काय आले, मी हल्दीराम भुजियावाला कोणाला बोलावतो. त्यानं हल्दीराम भुजियावाल्याच्या शोरूम मध्ये फोन केला. आता तुम्ही कुठल्याही मोठ्या कंपनीला फोन करा, तिकडून बाईचाच आवाज येते. माझ्या वयाचे लोक तर त्याच्या आहारात म्हणजे असे पोटीच फोन करतात वारंवार काम नसतं. तिकडून बाईचा फोन आला, म्हणे आपका हल्दीराम भुजियावाला में स्वागत है. तुम्हाला मराठीत बोलायचं असेल तर 1 नंबरचं बटन दाबा, हिंदीत बोलायचं असेल तर 2 नंबरचं दाबा, आणि इंग्रजीत बोलायचं असेल तर 3 नंबर दाबा. याला बोलायचं होतं मराठीत, याने 1 नंबरचं बटन दाबलं. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, म्हणे मिठा पाहिजे असन 1 नंबरचं दाबा, खारा पाहिजे असन 2 नंबरचं दाबा, नमकीन पाहिजे असन तर 3 नंबरचं दाबा. याले पाहिजे होतं मिठा, यानं 1 नंबरचं बटन दाबलं. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, म्हणे बाबा लाडू पाहिजे असन 1 नंबरचं दाबा, पेढा पाहिजे असन 2 नंबरचं दाबा, आणि जिलेबी पाहिजे असन तर 3 नंबरचं दाबा. याला लाडू पाहिजे होते, यानं पुन्हा लाडूचं 1 नंबरचं बटन दाबलं. पुन्हा आवाज आला, म्हणजे बुंदीचा पाहिजे असेल 1 नंबरचा दाबा, खव्याचा पाहिजे असेल 2 नंबरचा दाबा, रव्याचा पाहिजे असेल 3 नंबरचा दाबा. याला बुंदीचा पाहिजे होता, याने पुन्हा 1 नंबरचं बटन दाबलं. तिचा पुन्हा आवाज आला, म्हणे 1 किलो पाहिजे असेल 1 नंबरचा दाबा, 5 किलो पाहिजे असेल 2 नंबरचा दाबा, आणि 100 किलो पाहिजे असेल तर 3 नंबरचा दाबा. याले वाटे बहिणी तुझ्या लाडूसाठी हे एवढं घेणीनं देणीन कंदील घेऊन गेली. बहीण जन्न कमी करणार जास्त. त्यानं काय केलं, 100 किलोवाला 3ऱ्या नंबरचं बटन दाबलं. त्या बाईचा पुन्हा आवाज आला, म्हणजे कंपनी स्थापन झाली तेव्हापासून कोणत्याच व्यक्तिगत माणसानं 100 किलो लाडूची ऑर्डर नाही नोंदवली. म्हणे तुमचं स्वागत आहे, म्हणजे हा माल कोण्या पत्त्यावर पाठवा ते कळवा म्हणे तुम्ही. आता हशाली झेंडू दाटून आला होता. हा म्हणे आम्ही 3 भाऊ आहो म्हणे. मोठ्या संघ बोलायचं असं 1 नंबरचं बटन दाबा, मंदिरा संघ बोलायचं असेल 2 नंबरचं बटन दाबा, आणि लायल्या संघ बोलायचं असेल 3 नंबरचं बटन दाबा. मोबाईल बंद करू नका. हा विनोद असते. आणि आम्ही विनोद निवडणारे लोक. काही विनोद तर कुठून सुरू होते आणि कुठं जाते. पहा, राजीव गांधींचं निधन कसं झालं तुम्हाला माहीत आहे. राजीव गांधीचं निधन झालं, ते वर गेले. महात्मा गांधीला कोणीतरी जाऊन सांगितलं. राजीव गांधी आले, म्हणे जाय बोलावणार म्हणते. हा माणूस गेला. राजीव गांधीला म्हणे गांधीजी बोलावून राहिले. राजीव गांधी म्हणे मी येणारच होतो, अर्ध्या तासात नाही, अर्जंट बोलावलं. मग राजीव गांधी महात्मा गांधीच्या जवळ गेले. का रे म्हणे राजीव, मी भारतातून आल्यानंतर 40-50 वर्षानंतर तू आला, म्हणे आपल्या देशानं काही प्रगती केली का नाही म्हणे. राजीव गांधी म्हणे प्रगती, जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त प्रगती भारताने केली म्हणे. तर म्हणे कशी, पहा म्हणे तुम्हाला 3च गोळ्या मारल्या होत्या, इंदिराजीले 30 गोळ्या मारल्या, मला तर बॉम्बच दिलं म्हणे उडून.
तो विनोद कुठून सुरू होते आणि कुठं जाते काही पता नाही लागत तुम्हाला. पण नुसते विनोद सांगण्याचा माझा उद्देश नाही. एक दोन चांगल्या कविता तुमच्या कानापर्यंत आल्या पाहिजे. हिंदी भाषेबद्दल तर वादच नाही. मराठी दिवस आपण 2 दिवसाआधी साजरा केला. आता लोक प्रादेशिक भाषेत बोलतच नाही. आता लोकांना इंग्रजीशिवाय काही चालतच नाही. बरं, इंग्रजी वापरतो कशी आपण? एखादा मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला गेला, तिकडून परत आला, त्याचे दोस्त विचारते कशी आहे रे पोरगी? हा म्हणते छान आहे. मोठे म्हणते जाऊ दे. मग हा म्हणते सुंदर आहे. पोरं म्हणते राहू दे. मग हा म्हणते स्मार्ट आहे. पोट्टे म्हणते भेळो. म्हणजे स्मार्ट म्हटल्याशिवाय मुलीच्या सौंदर्याची पूर्ण कल्पना आपल्याला येत नाही. इतके आपण इंग्रजाडलेले झालो तुम्हाला सांगतो. मराठीच्या शाळा बंद पडून राहिल्या. मराठीचे मास्तर घराकडे चालले. मराठीबद्दल कोणी बोलायला तयार नाही. या मराठी भाषेच्या दुःखावर मी एक कविता लिहिली. इंग्रजीचं एवढा म्हणजे लाड सुरू आहे. लाड समजते का तुम्हाला? कधी एखादं पोरगं पाठवा, मी त्याचा करून दाखवतो. तर इंग्रजीचं एक विनोद पहा. ज्याले त्याले इंग्रजीत बोलण्याची घाई. एका मुलाचं एका मुलीवर प्रेम बसलं. हा तिला भेटायला गेला. यानं प्रेम व्यक्त केलं. हा म्हणे आय लव यू. ती पोरगी म्हणे आय लव यू टू. हा म्हणे आय लव यू 3. बाईसारखी बाई जर 2 वर आहे तर हा पुरुषाने आले तिच्या पुढे जावं लागेल ना. तर मराठी भाषेचं थोडंसं कौतुक कमी झालं. तर मग मराठी भाषेची एक कविता लिहिली मी. 2-4 विद्यापीठात ही कविता अभ्यासक्रमाला आहे. काल माझ्या सपनात माय मराठी आली. काल माझ्या सपनात माय मराठी आली. दाखवली तिनं मले झोई तिची खाली. काल माझ्या सपनात माय मराठी आली. दाखवली तिनं मले झोई तिची खाली. मी हा म्हणे मिर्झा करोडोची आई. भीक मागायची आली आज माझ्यावर पायी. पोळ्याच्या बैलासारखी मी पहिले सजत होती. साहित्याच्या तोरणात वाजत गाजत धजत होती. आज मात्र मले फेकून दिलं तयात. इंग्रजी जाऊन बसली ज्याच्या त्याच्या गळ्यात. एक तर म्हणे मले महाद्या ताबा. नाही तर मग माही नड्डी धरून दाबा. एक तर म्हणे मले महाद्या ताबा. नाही तर मग माही नड्डी धरून दाबा. असं म्हणून मराठी पक्षासारखी फडफडली. हृदय महा भरून आलं, छाती माही धडधडली. खरंच म्हटलं मिर्झा आपण किती हाव बेमान. जिथं खाल्लं तिथंच करून राहिलो घाण. काय म्हणलं मिर्झा आपण किती हाव बेमान. जिथं खाल्लं तिथंच करून राहिलो घाण. अरे मराठीची प्रतिभा ज्ञानेश्वरीत मावते. ग्रामगीता गाताही मराठीतच सामावते. मराठीनेच तुकड्याला तुकडोजी केले. गाडगे बाबा मराठीतच जन्म घेऊन गेले. अमृतासंग पैज जिंकते अशी मराठी बोली. अभयाची उंची जिले समुद्राची खोली. प्रत्येकाने अंतरात्म्याच्या हुंकारावर डोलावे आणि मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीतच बोलावे. वा 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 वा. सुंदर सुंदर. आता हे झालं साहेब मराठीचं. आपला देश कृषीप्रधान आहे. आपल्या देशाला कृषीप्रधान ही पदवी कशी भेटली माहीत आहे? युनोमध्ये ठराव पास झाला का ज्या देशात जास्तीत जास्त शेतकरी आत्महत्या करतील त्या देशाला कृषीप्रधान हे उपाधी द्यायची. आणि मग भारताच्या प्रतिनिधीनं पुराव्यानं सिद्ध केलं की आमच्या देशात दर 10 सेकंदात एक लेकरू पैदा होते आणि दर 10 मिनिटात एक शेतकरी आत्महत्या करते. आणि मग भारताला कृषीप्रधान हे उपाधी भेटली. आणि जे शेतकऱ्यानं उपाध्या करणं लावल्या आणि जे लेखाच्या आत्महत्या करायला भिडले त्याला वाटते आपण का आत्महत्या नाही केली तर आपलं कृषीप्रधान पदच जाते का काय. बरं, या शेतकऱ्याला जीव द्यासाठी वीज घ्या पुरते पैसे याच्या खिशात नाही. मग हा काय करते, बैलाच्या गळ्यातला दोर सोडते ना आपल्या गळ्याला लावते. नाहीतरी त्या 2 बैलासंग राहू तिसरा बैल तर झालाच असते का नाही. आमच्या गावात शेतकऱ्याच्या घरी लग्न असलं पोरीचं तो आपल्या जावायला हुंडा देते, आनंद देते आणि 20 फूट दोर देते. 20 फूट दोर. अरे उद्या त्याला जीव द्यायचा असला, फाशी घ्यायची असली तर गावात भीक मागून काय तो. आणि खेड्यापाड्यात तर परिस्थिती इतकी खराब आहे का एक बकाराम जर तुकाराम म्हणजे सकारामच्या घरी गेला आणि त्यानं का म्हणलं का मला जीव द्यायचा आहे देतं का दोर. सकाराम म्हणते मी तुला आज दोर देऊन देऊ आणि उद्या मले काम पडलं तर मी कोणाच्या तोंडाले भाऊ. आमच्या इथं एका शेतकऱ्याचं बायकोसंग भांडण झालं. पाणी आहे पाणी, काळजी करू नका. बरोबर, शेतकऱ्याचं नाव घेतलं का माणूस कसा कोरडाच होती. आत्महत्या बोलल्यानंतर पाणी प्यायच लागते. आमच्या इथं एका शेतकऱ्याचं बायकोसंग भांडण झालं. तो म्हणे चाललो म्हणे मी मराले. बायको म्हणे जाय, नाहीतरी जिता राहून तो काही फायदा नाही म्हणे.
मेला तर 1 लाख तर भेटन. हा. ज्याला वाटलं तर बायकोलेच काळजी नाही तर मग काय शेजारणीच्या भरोशावर जगता. मग हा उठला, बैठकीत गेला, दोराचा फास बनवला, गळ्यात टाकला, स्टूलवर उभा झाला, आळले बांधला दोर, आणि आता स्टूल लोटाव. त्याची बायको तिथं धावत आली. याला वाटलं पहा शेवटी बायकोली क्यू आली, पण बायको म्हणे लवकर उरकावा, मला स्टूलचं काम आहे. म्हणजे तू मर का धोड्यात जा, मा स्टूल मला वापस कर. आमच्या गावात एका शेतकऱ्याने सांगितलं का मी चाललो म्हणे मराले रेल्वे रुळावर, तुम्ही या म्हणे 1 तासानं माझे तुकडे गोळा करून घेऊन जा. लोक 1.5 तासानं येते, तर हा जिताच सर्पासारखा गुन्हे मारून बसला आणि माट्यासारखा इकडे तिकडे पाहून. लोक म्हणे कामे म्हणे तू तर मेला असते कसा बरू म्हणे, मी गाडीत 2 तास लेट आहे म्हणे. आता का मी आणू का म्हणे इंजन ओळख. मग याच्या बाजूला डब्बा होता, शिदुरी होती. लोक म्हणे डब्बा शिदुरी काय लिहिलं म्हणे, तुझं मरायला आला. अबे म्हणे गाडी लेट झाली तर म्हणे उपाशी वरू का म्हणे मी. आपलं तर धोरण आहे म्हणे खाता खाता मराव, पण मागं नाही सराव. एक माणूस बिअर बार मध्ये गेला, 1 गिलास दारू बोलावली आणि आता प्या, तर तिथं मायासारखा एक बदमाश माणूस आला. याच्या हातातला गिलास हिसकला, उभ्यानं गटगट पेला, रिकामा गिलास त्याच्या समोर ठेवला, बिल देऊन दे म्हणे तो आता. तर ज्यानं गिलास बोलावला होता दारूचा तो म्हणे तुझा दोस्त आहे म्हणे, माझ बॅड लक खराब आहे म्हणे. याले वाटला पैसे द्यासाठी मागं पुढे पाहून राहिला. तो म्हणे तू बिल देत का तू आली म्हणे आता. तो म्हणे माई गेली तू आली म्हणे. आम्ही मी शेतकरी हा, मी जीव द्यासाठी इथं आलो होतो. म्या घरून एका पुढीत वीज बांधून आणलं, 1 गिलास दारू बोलावली, त्याच्यात ते कालवलं, आणि आता प्याव तर सायाच्या तू आला म्हणे. म्हणजे लोक शेतकऱ्याला सुखानं मरू देत नाही. आणि अशा अवस्थेत आमचा बिग बी अमिताभ बच्चन तो साहेब 3 लाखाचा गॉगल घालते आणि आमची कविता सुरू होऊन जाते. कोण्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची पहिले बातमी फ्रंटवर तरी आहे, आता मागच्या पानात चालली. श्रीदेवी दारू पिऊन मेली, 4 दिवसापासून टीव्हीवर तेच सुरू आहे, जसं काय सारा देश विधवा झाला. मग मी कविता लिहिली अमिताभ बच्चनच्या चष्म्यावर गॉगलवर. तेव्हा शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. चड्डी बी त्याची असन 1000ची, आपण पाहिली नाही. मी तर तुमची शपथ घेऊन सांगतो मी कोण्याच हिरोची पाहिली नाही. शेतकऱ्यावर प्रसंग फुटाने फाकाचा, अमिताभचा चष्मा फक्त 3 लाखाचा. चड्डी बी त्याची असन 1000ची, बनेन बी कोण्यातरी फॉरेनच्या बाजाराची. त्याच्या उत्पन्नाचा हिशेब कोणा पाहायचा आणि अपमान करता एका शहनशहाचा. अरे शेतकऱ्याचं करा सारं घरदार सेल, आणि दुखत असं डोकं लावा नवरत्न तेल, आणि दुखत असं डोकं लावा नवरत्न तेल. पहा साहेब शेतकऱ्याची अवस्था खराब आहे. मेल्या माणसाचं नाव घेऊ नये, पण तो संकेत मोडून मी माननीय स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची गोष्ट सांगतो. त्यांनी म्हटलं होतं का महाराष्ट्राचा शेतकरी काम करत नाही, झोपा घेते, जांभया देते, तंबाखू घोटते. आमच्या गावाच्या एका शेतकऱ्याला आला झेंडू दाटून, जो म्हणे बहीण येरी तसंच आणि येरी तसंच, म्हणजे करूनही तसंच आणि न करूनही तसंच. मग त्यानं काम बंद आंदोलन सुरू केलं. तो रोज शेतात जाय, रजिस्टरवर सही करेन, वापस चाललाय. त्याला वाटे आपण झेडपीमध्ये नोकरीवर लागलो का काय. एक दिवस एक पुढारी तिथं गेला, हा बसून होता शेतात. का रे म्हणे तू तर काहीच काम करत नाही म्हणे, मुख्यमंत्री म्हणते तुमच्या नाकाले मुंग्या झोमते म्हणे. त्या शेतकऱ्याला हुक्की आली गंमत करायची. हो म्हणे मला काही करायची गरजच नाही म्हणे, महान देवाचा जांगड गुप्त आहे म्हणे, मी कल्पना करतो तो त्याची पूर्तता करते म्हणे. तर म्हणे कशी पाय म्हणे, मला खोडं खोदायचे होते, वादळ आलं, सारे खोडं आपापडून वर आले म्हणे. मला म्हणे शेतातला कचरा पेटवायचा होता, वीज पडली म्हणे. मला शेताला पाणी द्यायचं होतं तर बद्दा पाऊस आला म्हणे. आता म्हणे मला आलू काढायचे आहे तर मी भूकंप व्हायची वाट पाहू राहिलो. आता तुम्ही सांगा हा भूकंप व्हावं तर कवा व्हावं, आणि भूकंप झाल्यावर आतला आलू बाहेर यावं का बाहेरचं वांगा आतमध्ये जावं. शेतकऱ्याची अवस्था खराब आहे. एका शेतकऱ्याचा शेजारी मेला, त्याला पाहासाठी हा शेतकरी गेला. याच्या संग याचं 6 वर्षाचं पोरगं होतं. त्या शेजाऱ्याचं प्रेत पडलं होतं. 5-6 शेजारी त्याच्या शेजारी बसून होते. त्या प्रेता शेजारी हा शेतकरी बसला, त्याचं 5-6 वर्षाचं पोरगं बसलं. गप्पा सुरू झाल्या. एक जण म्हणे लवकर मेला म्हणे हा, दुसरा म्हणे बरं झालं म्हणे लवकर मेला, दारू पे, जुआ खे, रंडीबाजी करे, हा नरकातच जाते म्हणे सरळ. चौथा म्हणे नरकात म्हणजे कुठं चालला म्हणे माहीत आहे. अबे नरकात म्हणजे अशा ठिकाणी जाऊन आला म्हणे हा, ज्याले इथं प्याले म्हणे फ्रीजचं पाणी नाही भेटत,
खाले गव्हाची पोई नाही भेटन, हा अशा ठिकाणी जाऊन राहिला म्हणे. याले झोपाले पलंग नाही भेटन, अशा ठिकाणी जाऊन राहिला म्हणे. शेतकऱ्याचा पोरगा म्हणे बाबा हा आपल्या तर घरी नाही चालला म्हणे. म्हणजे शेतकऱ्याच्या घरी अवस्था किती खराब. तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची अवस्था वाईट आहे. सरकार प्रयत्नशील आहे, याच्याबद्दल वाद नाही, परंतु शेती वांद्यात आहे. मी स्वतः माझी शेती, जे शेत 3 वर्षाआधी 7 लाख रुपये एकराने मागितलं होतं आणि मी 10 लाखाची थप्पी घालून बसलो होतो, ती मी 15 दिवसाआधी 5.5 लाख रुपये एकरानं जात त्याच्या माले नेऊन विकून टाकले. तर पहा, वेळ आमच्या कवी लोकांजवळ कमी आहे. मी माझी या फेरीतली दुसरी फेरी आता मला नाही वाटत होईल म्हणून. म्हणजे जांगळगुप्ता सुरू राहिला हा सारा. पण ते कसं आहे की आता सगळं संचालनाचं पाहून सांगा लागते, वागा लागते. एक शेवटची कविता. आत्महत्या वाढल्या शेतकऱ्यांच्या. सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात होती माहीत आहे? यवतमाळ जिल्ह्यात. मग सर्वे करायला पहिले मंत्री आले, मग मुख्यमंत्री आले, नंतर राज्यपाल आले आणि सगळ्याच्या शेवटी आले पंतप्रधान महामहिम हिज हायनेस डॉक्टर मनमोहन सिंग. 8 जानेवारी 2006ची गोष्ट आहे. धामणगाव रेल्वेच्या रेस्ट हाऊसवर काशीखेड नावाच्या गावाच्या एका शेतकऱ्याच्या गळ्यात गळा घालून ढोरासारखे रडले. त्या दिवशी मला समजलं का यायले डोळे आहे, नाही तर मी समजू त्याला डायरेक्ट चष्माच आहे का काय. आणि त्या गोष्टीला आता 8-10 वर्ष झाले, ते जागा अजून ओली आहे. तुम्हाला सांगतो, लोक तिथं दर्शनाला जाऊन राहिले, समाधी बांधून मंदिर उभं करायच्या मूळमध्ये आलो. त्या दिवशी मी शेतकऱ्यावर एक शेवटची कविता लिहिली आणि शपथ घेतली की आता शेती विकून टाकायची, फालतूचे धंदे करायचे पण शेती करायची नाही. ती कविता अशी. शेतकऱ्यांना आता घेऊ नका फाशी. शेतकऱ्यांना फाशी घ्यावं असं माझं म्हणणं नाही आहे. शेतकऱ्यांना फाशी घेऊ नये, जीव फार मोलाचा आहे. तर शेतकऱ्यांना आता घेऊ नका फाशी, गिटकून घ्या घास असली जरी माशी. ऐकता का तुम्ही थोडं माझ्या मनाचं, भारताला आहे महाशक्ती बनाचं. त्याच्यासाठी तुम्ही त्याग करा थोडा, गजाच्या भावानं खपू द्या घोडा. पंतप्रधानाले सांगा आमच्या मरणावर जाऊ नका, दिल्लीतच राहा, इकडं तिकडं धावू नका. मेट्रो रेल्वे चालवा, बनवा मोठे ब्रिज, भारताची शेती होऊ द्या फ्रीज. कोटीतून 10 मेले त्यानं काय बिघडते, आणि एक पाय तुटल्यानं बोंब कुठं लंगडते. कोटीतून 10 मेले त्यानं काय बिघडते, एक पाय तुटल्यानं बोंब कुठं लंगडते. काळजी जर करा मुंगीच्या मरणाची, कशी करा व्यवस्था हत्तीच्या सरणाची. अरे शेतकऱ्याच्या मरणाचा ढोल नसते बळवाचा, आणि उंदराच्या कातऱ्यानं नगारा नसते मळवाचा, आणि उंदराच्या कातऱ्यानं नगारा नसते मळवाचा. वा वा वा. शेतकऱ्यांबद्दल भरपूर सांगण्यासारखं आहे. टाईम किती आहे साहेब आपल्याला? बस वेळ कमी आहे, एक प्रॉब्लेम आहे. बस 2 मिनिटं. तर मग शेतकऱ्याचं नशीब पालटत नाही. काँग्रेसनं घोळसलं, BJPनं आता काही सांगत नाही. तुम्ही स्वतः समजदार आहात. सरकार कोणतंही असो, उत्पादन खर्चावर आधारित भाव आणि 50% नफा देतो, हे हंसराज अहिर साहेबांनी सांगितलं होतं, म्हणून आम्ही BJPला मतं दिले. पण अजूनपर्यंत आम्हाला भाव भेटले नाही. माझी त्यांची पहिलीच भेट आहे. मी त्यांना नम्रपणे विनंती करतो, मंत्री महोदय बस तेवढं काम करा. 2019ची वाट पाहू नका. 2018मध्ये दिलं तरी आम्ही तुमचे आभारी राहू, बस एवढीच एक विनंती. आणि एखाद्याचं नशीब पालटत नाही म्हणजे बसून जाऊ का? मी सांगितलं ना, सर्व लोकांतर्फे मंत्री महोदयांना सांगितलं, असं काही कागद नाही दिला, सगळ्यांसमोर सांगितलं आपण. आणि आपल्याला पुन्हा सरांनाच निवडून द्यायचं आहे, हंसराज अहिर साहेबांनाच निवडून द्यायचं आहे. तुमच्या नावासमोरचा ना आम्हाला काढायचा नाही साहेब. बस आमचे कामं झाले म्हणजे झालं. आपली म्हैस गाभण राहिली, काम संपलं. तर एक शेवटचा विनोद, ज्याचं नशीब, अरे कुठं वन्स मोर म्हणावं हे तरी समजते का तुम्हाला? तर पहा, माणसाचं नशीब पालटत नाही तर त्याचं कसं होते. एका गावात मायासारखा रिकामचोट माणूस होता. त्याला कोणातरी सांगितलं, काय लेका म्हणे भूतासारखा गावात फिरतं, अबे कांदे घेऊन जाय म्हणे नेपाळले, बेजा महाग खपते. यानं 5 किलो कांदे भरले, 5 पोते कांदे भरले, नेपाळले गेला, काठमांडूले राजे ज्ञानेंद्रच्या दरबारात. याचे कांदे त्याला आवडले. तो म्हणे देऊन दे, हा म्हणे घेऊन घे. सांग म्हणे याच्या बदल्यात काय देऊ. हा म्हणे तुमच्या पाचची सगळ्यात महाग वस्तू द्या. त्यानं 5 पोते कांदे घेऊन घेतले आणि त्याच्या जागेवर याले 5 पोते सोनं दिलं. त्याच्या काय हाडावर चोट होती, जनतेचा पैसा होता. हा ते 5 पोते सोनं घेऊन गावात आला.
दुसऱ्या माणसानं पाहिलं का कांदे नेले तर सोनं न्याव का लसणीचे बी. त्यानं 5 पोते लसण भरला नेपाळले काठमांडूले राजे ज्ञानदाच्या दरबारात. याचा लसण त्याला आवडला. तो म्हणे देऊन दे. हा म्हणे घेऊन घे. सांग म्हणे तुला काय देऊ. हा म्हणे तुमच्या पाचची सगळ्यात महाग वस्तू द्या म्हणे. त्यानं याचे 5 पोते लसण घेऊन घेतले आणि त्या जागेवर आले 5 पोते कांदे देऊन दिले. आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, कर्मचाऱ्यावर होऊ नये. आमचा अजूनही हंसराज अहिर पासून माननीय नरेंद्र मोदीजीवर विश्वास आहे. देव त्यांना शक्ती देव. आपणही त्यांच्या मागे राहू.